संपूर्ण गौतम बुद्ध वंदना भाग 33वा पाली व मराठी मध्ये। चतुन्न आर्य सच्चान ती परिवट्ट यान दस्सन धम्मचक्र पवत्तान सुत्त चार सत्यांचा तिहेरी साक्षात्कार धम्मचक्र प्रवर्तन सुत्त। एवं मे सुतंग एक समय भगवान वाराणसीय विहरति इसी पतने मिगदाए तत्र खो भगवान पच्चवज्ञे भिक्खु आमंतेसी। असे मी ऐकले, एकदा भगवान बुद्ध वाराणसी जवळच्या ऋषीपतनात हरिणांच्या बागेमध्ये विहार करीत होते। तेथे पंचवर्गीय भिक्षूंना उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, चतुन्न आर्य सच्चान ती परिवट्ट यान दस्सन इदं दुःख आर्य सच्चाति मे भिक्खवे पुब्बे अनानुसूतेषु तङ्गखोपणिदं दुःख आर्य सच्चंग परियेयति मे भिक्खवे पुब्बे अनानुसूतेषु तङ्गखोपणिदं दुःख आर्य सच्चंग परियातंगति मे भिक्खवे पुब्बे अनानुसूतेषु धम्मेषु चक्षु उदपादि ज्ञान उदपादि पय्या उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि। तथागत भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणाले, भिक्षूंनो, दुःख परम सत्य, दुःख समुदय म्हणजेच तृष्णा परम सत्य, दुःख निरोध परम सत्य, दुःख निरोधगामिनी मार्ग परम सत्य, त्या
चार सत्यांचा मला तिहेरी साक्षात्कार झाला आहे. भिक्षुंनो, दुःख हे परमसत्य आहे असे मला समजल्यावर आणि हे दुःख परमसत्य अनुभवास येण्याजोगेही आहे असे मला समजल्यावर आणि तसेच हे दुःख परमसत्य मी अनुभवले सुद्धा आहे असे समजल्यावर मला पूर्वी कधीही न ऐकलेल्या धम्माविषयी दृष्टी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या प्राप्त झाली आणि प्रकाश प्राप्त झाला. अशा प्रकारे दुःख परमसत्यांचा मला तिहेरी साक्षात्कार झाला. ईदं दुःख समुदय आर्य सच्चंगति मे भिक्खवे पुब्बे अणानुसु तेषु तंग खोपणीदं दुःख समुदय आर्य सच्चंग पहात बंगति मे भिक्खवे पुब्बे अणानुसु तेषु तंग खोपणीदं दुःख समुदय आर्य सच्चंग पहिणंगति मे भिक्खवे पुब्बे अणानुसु तेषु धम्मेषु चक्षु उदपादि याण उदपादि पय्या उदपादि विज्जा उदपादि आलोको उदपादि तथागत भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणाले, भिक्षूंनो, दुःख समुदय म्हणजेच तृष्णा हे परमसत्य आहे असे मला समजल्यावर आणि हे दुःख समुदय परमसत्य त्यागण्यालाही योग्य आहे असे मला समजल्यावर आणि हे दुःख समुदय परमसत्य मी त्यागले सुद्धा आहे असे समजल्यावर मला पूर्वी कधीही न ऐकलेल्या धम्माविषयी दृष्टी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या प्राप्त झाली आणि प्रकाश प्राप्त झाला. अशा प्रकारे दुःख समुदय परमसत्याचा मला तिहेरी साक्षात्कार झाला. ईदं दुःखानि
तंग खोपणी तंग दुःख निरोध आर्य सच्चंग सच्चिकात पंगति में भिक्खवे पुब्बे आणानुसूतेषु तंग खोपणी तंग दुःख निरोध आर्य सच्चंग सच्चिकातंगति में भिक्खवे पुब्बे आणानुसूतेषु धम्मेषु चक्षुदपादि याण उदपादि पय्या उदपादि विजा उदपादि आलोको उदपादि। तथागत भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणाले, भिक्षूंनो, हे दुःख निरोध परम सत्य आहे असे मला समजल्यावर आणि हे दुःख निरोध परम सत्य अनुभवास येण्याजोगेही आहे असे मला समजल्यावर आणि हे दुःख निरोध परम सत्य मी अनुभवले सुद्धा आहे असे समजल्यावर मला पूर्वी कधीही न ऐकलेल्या धम्माविषयी दृष्टी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या प्राप्त झाली आणि प्रकाश प्राप्त झाला। अशा प्रकारे दुःख निरोध परम सत्याचा मला तिहेरी साक्षात्कार झाला। ईदंग दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सच्चंगति में भिक्खवे पुब्बे आणानुसूतेषु तंग खोपणी तंग दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सच्चंग भावेत पंगति में भिक्खवे पुब्बे आणानुसूतेषु तंग खोपणी तंग दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सच्चंग भावी तंगति में भिक्खवे
भिक्खवे पुब्बे अणाणोऽसु तेषु धम्मेषु चक्षुरुदपादि याण उदपादि पय्या उदपादि विजा उदपादि आलोको उदपादि। तथागत भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणाले, भिक्षुंनो, हे दुःख निरोधगामिनी मार्ग परमसत्य आहे असे मला समजल्यावर आणि हे दुःख निरोधगामिनी मार्ग परमसत्य भावना करण्यासही योग्य आहे असे मला समजल्यावर आणि या दुःख निरोधगामिनी मार्ग परमसत्याची मी भावना सुद्धा केली आहे असे समजल्यावर मला पूर्वी कधीही न ऐकलेल्या धम्माविषयी दृष्टी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या प्राप्त झाली आणि प्रकाश प्राप्त झाला। या प्रकारे दुःख निरोधगामिनी मार्ग परमसत्याचा मला तिहेरी साक्षात्कार झाला। यावकीवच्च मे भिक्खवे इमेषु चतुषु आर्य सत्तेषु एवं ति परिवट्टंग द्वादशाकार यथा भूतयान दशानंग न सुविशुद्धंग अहोसि नेव तावाहंग भिक्खवे सदैव के लोके समारके सब्रह्म्यके सस्मण ब्राह्मणीयापजाय सदेव मनुष्याय अणुतरंग सम्मा संबोधि अभिसंबुद्धोति पच्चयासिंग। तथागत भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणाले, भिक्षुंनो, जोपर्यंत मला या चार परमसत्याविषयी अशा रीतीने प्रत्येकी 3 व 1 गुण 12 प्रकारची यथार्थ परिशुद्ध ज्ञानदृष्टी लाभली नाही, तोपर्यंत भिक्षुंनो, देवासह, मारासह, ब्रह्मासह,
श्रमण ब्राह्मणासह देव मनुष्यासह सर्व लोकांमध्ये अतुलनीय सम्यक संबोधीचा म्हणजेच परमज्ञानाचा मला लाभ झाला असे मी म्हटले नाही. तोच खोमे भिक्खवे इमेषु चतुषु आर्य सत्सेषु एवंगाति परिवट्टंगा द्वादशाकारंग यथा भूतंग याण दशनंग सुविशुद्धंग अहोसी अथाहंग भिक्खवे सदेवके लोके समारके सब्राह्यके सत्समण ब्राह्मणीयापजाय सदेव मनुष्याय अणोत्तरंग सम्मा संबोधि अभिसंबुद्धो पच्चया सिंह यानच्च पर्णमे दशनंग उदपादि अकुप्पा में चेतो विमुक्ति अयंग अंतिमा जाति नथी दाणी पुनर्भवति. तथागत भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणाले, भिक्षूंनो, ज्यावेळी मला या चार परम सत्याविषयी अशा रीतीने प्रत्येकी 3 व एकूण 12 प्रकारची यथार्थ परिशुद्ध ज्ञान दृष्टी लाभली, तेव्हाच भिक्षूंनो, देवासह मारासह ब्रह्मासह श्रमण ब्राह्मणासह देव मनुष्यासह सर्व लोकांमध्ये अतुलनीय सम्यक संबोधीचा म्हणजेच ब्रह्मज्ञानाचा मला लाभ झाला अशी माझी खात्री झाली. मला ज्ञानदृष्टी उत्पन्न झाली आहे. माझ्या चित्ताची विमुक्ती आढळ आहे. हा माझा शेवटचा जन्म आहे आणि आता मला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही असे मी जाणले आहे. इदमोच भगवा आत्मना पच्चवकीया भिक्खू भगवतो भासिता अभिनन्दुति.
भगवान बुद्धाने असे भाषण केले आणि संतुष्ट होऊन त्या पंचवर्गीय भिक्षूंनी भगवंताच्या भाषणाचे अभिनंदन केले. साधू साधू साधू.